सुदैवाने 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर बॉयलरमधील 3 मोठ्या स्फोटानंतर ही भीषण आग या ठिकाणी लागली। डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल आगीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। स्फोटामुळे 25 ते 30 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती मिळते। बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली। स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्या। कंपनीमधील आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।